लास्ट व्लॉगमध्ये तर तुम्ही पाहिलंच जेवण का बनवलं ते. नाही पाहिलं असेल तर आधी तो व्लॉग नक्की बघा. पण आता खरी मजा सुरू होते. आम्ही म्हटलं विदर्भाचे तिखट खाणं आणि तिखट डोके. पाळी लोक आपल्यासारखं खरंच तिखट खातात का बघूया. मग काय हातात कढई आणि चमचा घेतला आणि बनवली भन्नाट शेव भाजी. इतकी झकास झाली की मन तृप्त झालं. सकाळचा चहा पण आम्हीच बनवला अगदी आपल्या स्टाईलमध्ये. मग सुरू झाला आमचा ट्रिपचा सर्वात भन्नाट भाग, यमुनोत्रीकडे प्रवास, जेथून यमुना नदीचा उगम होतो. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी करावी लागते तब्बल 7 ते 8 किलोमीटरची ट्रेकिंग. फायनली आम्ही ट्रेकिंग स्टार्ट केली. जवान है हम, अभी चढ़ जाएगा भैया, अभी चढ़ जाएगा आधा किलो मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा, 7:30 नाट नष्टर पनवती विघ्न अपशगुन लचांड लटांबर, पहिलं लपड, पहिलं जेंगट पाठी समोर आलो आणि छान पहाडी मॅगी खाल्ली. 6 किलोमीटर ट्रेक केल्यानंतर फायनली आम्हाला मंदिर दिसलं. मंदिर तर एवढं सुंदर फुलांनी डेकोरेट केलं होतं की विचारू नका. मंदिराच्या अंदर आलो आणि सगळा थकवा दूरून गेला. हे बघा माझ्या नवऱ्याला किती थंडी वाजायला लागली. लास्टमध्ये छान फोटोज काढून लाईफ टाईमचे मोमेंट सेव्ह केल्या. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.